मला प्रेमानंद बाबा यांचं प्रवचन फार आवडतं आणि मी नेहमी बघत असते. त्यांचं सांगणं असतं की देव हा साध्या बोळ्या भक्तीलाच पावत असतो. निस्वार्थ भावनेने देवाची भक्ती करा, स्वार्थ ठेवू नका. चुकीच्या व्यक्तीला माफ करू नका, अजिबात नाही. त्याचं चुकत असेल त्याला तिथे सांगा, हिथं तुझं चुकतंच. कारण त्याच्या चुकीमुळे जर समोरच्याचा नुकसान होत असेल, समाजाचं नुकसान होत असेल तर सहन करू नका. कारण श्रीकृष्णाला माहिती होतं कौरवांच्या चुकीमुळे धर्माचा विध्वंस होणार आहे, म्हणून त्यांनी अर्जुनाला लढायला शिकवलं. त्याच पद्धतीमध्ये तुम्हीही तुमचं कार्य करत राहा. परंतु त्याचबरोबर श्रीकृष्णाने अर्जुनाला हेही सांगितलं की कौरव तुझे दुश्मनच आहेत, तुझे विरोधक आहे. तू कितीही त्यांना प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते तुझं ऐकणार नाही, ते विध्वंसच करतील. त्याच पद्धतीत तुम्ही लोकंसुद्धा तुमच्या दुश्मनाला मित्र बनवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचा जो विरोधक आहे ना, तो विरोधकच आहे आणि त्याला विरोधक समजूनच तुम्ही चला. जर तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही संपूल जाल. आत्ताच मी त्यांचं ते ऐकलं आणि मी स्वतःलाच बस राधे राधे एवढंच म्हटलं, बाकी काहीच नाही. राधे राधे. विरोधक तो विरोधकच असतो, एवढं लक्षात ठेवा.